1980चे दशक हे जागतिक पातळीवर एका मोठ्या बदलाचे पर्व होते. जग अत्यंत वेगाने संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश करत होते. पण याच वेळी भारतातील शैक्षणिक वास्तव वेगळे होते. तंत्रज्ञानाच्या या जागतिक शर्यतीत भारताचा साक्षरता दर 36% थांबला होता. ग्रामीण भागात परिस्थिती अधिक कठीण होती. अनेक शाळांना स्वतःची इमारत नव्हती आणि लाखो विद्यार्थी उघड्यावर जमिनीवर बसून शिक्षण घेत होते. निम्म्याहून अधिक नागरिकांना साक्षर करू न शकणारा देश 21व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या आव्हानांना कसा सामोरा जाणार, हा एक गंभीर प्रश्न होता. या आव्हानांना उत्तर देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी शिक्षणाकडे पाहण्याचा देशाचा दृष्टिकोन बदलणारे एक नवीन धोरण मांडले. आपण आज याच धोरणाची उकल करणार आहोत. दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 आणि 1992च्या सुधारणा. हे धोरण मानवी साधनसंपत्ती, सामाजिक न्याय आणि तंत्रज्ञान यांना एका राष्ट्रीय शिक्षण प्रणालीत गुंफण्याचा पहिला सर्वंकष प्रयत्न होता. 1968च्या पहिल्या शैक्षणिक धोरणाने शिक्षणाचा पाया घातला होता. मात्र 1980 पर्यंत ग्रामीण शहरी विषमता आणि शाळांमधील गळतीचे वाढते प्रमाण यामुळे त्या धोरणाच्या मर्यादा समोर आल्या होत्या. यावर उपाय शोधण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 1985 मध्ये शिक्षणाचे आव्हान, एक धोरणात्मक दृष्टिकोन हा दस्तऐवज प्रसिद्ध केला, ज्याचा उद्देश देशातील शिक्षण व्यवस्थेचे परीक्षण करून त्यावर व्यापक चर्चा घडवून आणणे हा होता. या अहवालावर देशभरात झालेल्या चर्चेनंतर मे 1986 मध्ये संसदेने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर केले. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने शिक्षणाकडे केवळ एक खर्च म्हणून न पाहता भविष्यातील आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली गुंतवणूक म्हणून पाहण्यास सुरुवात केली. संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी शिक्षणाचे बजेट थेट देशाच्या जीडीपीच्या 6% नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट या धोरणाने निश्चित केले. या बदलामुळे भारताने केवळ साक्षरता या जुन्या मॉडेलकडून मानवी साधनसंपत्तीचा विकास म्हणजेच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट HRD या संकल्पनेकडे पाऊल टाकले. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात राष्ट्रीय एकात्मतेसाठी संपूर्ण देशभरात शिक्षणाची एकच रचना असणे आवश्यक मानले गेले. यासाठी देशभरात 10+2+3 हा आकृतिबंध लागू झाला, ज्यामध्ये 10 वर्षे शालेय शिक्षण, 2 वर्षे उच्च माध्यमिक आणि 3 वर्षे पदवी शिक्षण असा क्रम निश्चित करण्यात आला. 1995 पर्यंत 14 वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण करेपर्यंत शाळेत टिकून राहावे यावर विशेष भर देण्यात आला. प्राथमिक शाळांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी खडू-फळा मोहीम म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड सुरू करण्यात आले. या योजनेनुसार प्रत्येक शाळेत 2 पक्क्या खोल्या, फळा, नकाशे आणि विज्ञानाचे प्राथमिक संच असणे अनिवार्य करण्यात आले. शाळेत किमान 2 शिक्षक असावेत आणि त्यापैकी 1 महिला शिक्षिका असावी. हा नियम सामाजिक बदलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. महिला शिक्षिकेच्या उपस्थितीमुळे पालकांचा मुलींना शाळेत पाठवण्याचा आत्मविश्वास वाढला. परिणामी मुलींच्या शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी झाले. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांच्या तोडीचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नवोदय विद्यालये स्थापन करण्यात आली. या निवासी शाळांमध्ये 75% जागा ग्रामीण मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आणि तिथे मातृभाषा, हिंदी व इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्रिभाषा सूत्राचा वापर सुरू झाला. या शाळा परिसरातील इतर शाळांसाठी एक आदर्श निर्माण करतील या उद्देशाने त्यांना पेस सेटिंग शाळा मानले गेले. धोरणाने शिक्षण व्यवस्थेतील पदव्यांची वाढती ओढ आणि प्रत्यक्ष कौशल्यांचा अभाव या त्रुटीकडे लक्ष वेधले. 10+2 स्तरावर कृषी, आरोग्य आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले, जेणेकरून विद्यार्थ्यांना तातडीने रोजगार मिळवणे शक्य होईल. पदवी मिळवण्यासाठी विद्यापीठांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी तांत्रिक गरज नसलेल्या नोकऱ्यांमधून पदवीची अट काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली. शिक्षणाचा उद्देश केवळ कागदी प्रमाणपत्र नसून तरुणांना स्वावलंबी आणि कौशल्यपूर्ण बनवणे हा या धोरणाचा गाभा होता. उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी UGC आणि तंत्रज्ञानासाठी AICTE ला अधिकार देऊन महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याची प्रक्रिया सुरू झाली. जे तरुण औपचारिक शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी दूरस्थ शिक्षण म्हणजेच डिस्टन्स एज्युकेशनचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला. 1985 मध्ये स्थापन झालेल्या IGNOला या धोरणाने राष्ट्रीय स्तरावर बळकटी दिली.
याच राष्ट्रीय धोरणाच्या आधारे 1989 मध्ये महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मुक्त विद्यापीठांच्या या प्रणालीमुळे उच्च शिक्षणाची दारे समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी खुली झाली. या धोरणाने महिलांच्या शिक्षणाला सक्षमीकरणाचे साधन मानले, ज्यासाठी स्वतंत्र वसतिगृहे आणि शिष्यवृत्तींची तरतूद करण्यात आली. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आश्रमशाळा उभारण्यासोबतच स्थानिक युवकांनाच शिक्षक म्हणून प्राधान्य देण्याचे धोरण राबवले गेले. दिव्यांग मुलांसाठी सौम्य अपंगत्व असलेल्यांना सामान्य मुलांसोबत एकात्मिक शिक्षण देण्याची प्रगत शिफारस या धोरणाने केली. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच डाएटची स्थापना करण्यात आली. शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच NCTEला वैधानिक दर्जा देण्यात आला. हे धोरण समाजातील प्रत्येक उपेक्षित घटकासाठी समान संधी निर्माण करणारे एक सामाजिक साधन ठरले. 1990ची राममूर्ती समिती आणि 1992च्या जनार्दन रेड्डी समितीच्या शिफारशींवरून प्रोग्राम ऑफ ॲक्शन 1992 अंतर्गत काही सुधारणा करण्यात आल्या. यामध्ये खडूफळा मोहीम उच्च प्राथमिक शाळांपर्यंत नेण्यात आली आणि तिथे 3 खोल्या व 3 शिक्षकांची तरतूद करण्यात आली. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय स्तरावर एकसमान प्रवेश परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. अभ्यासक्रमात सत्य आणि धर्मनिरपेक्षतेसारख्या मूल्य शिक्षणाचा आणि संस्कृत भाषेच्या अध्ययनाचा अंतर्भाव करण्यात आला. या धोरणामुळे साक्षरता दरात वाढ झाली आणि खडूफळा मोहिमेद्वारे शाळांमध्ये किमान भौतिक सोयी उपलब्ध झाल्या. नवोदय विद्यालयांनी ग्रामीण भागातील गुणवंत मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाचे दालन उघडले. मात्र शिक्षणावरील GDPच्या 6% खर्चाचे उद्दिष्ट निधीच्या अभावामुळे पूर्ण होऊ शकले नाही आणि परीक्षा पद्धती आजही पाठांतरावर आधारित राहिली. या मर्यादा असूनही 1986चे धोरण भारतीय शिक्षण व्यवस्थेला आधुनिक युगाशी जोडणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरले. 1986च्या धोरणाने शालेय स्तरावर संगणक साक्षरतेचे जे बीज रोवले त्याचे पडसाद आजच्या आधुनिक डिजिटल युगातही उमटताना दिसतात. आजच्या 2020च्या धोरणाचा आधार याच ऐतिहासिक निर्णयांमध्ये सापडतो. ही सर्व सखोल माहिती अमित कुमार गणेश शिंगणे यांच्या संशोधनावर आधारित आहे. अशाच नवनवीन आणि सखोल माहितीसाठी आमच्या इतिहासावर बोलू काही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.